मुलांना जर तुम्हाला मैद्याचा पिझ्झा द्यायचा नसेल तर तुम्ही चपाती पिझ्झा नक्कीच बनवू शकता आणि तो पण 10 मिनिटात होतो. मी चपातीचा कणीचा गोळा घेतला आहे, त्याच्यामध्ये लाटून चीजचे स्लाईड टाकलेले आहेत आणि त्याला मस्त असं छान लाटून घेत आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये मी असं थोडंसं चौकोनी आकारामध्ये लाटलेला आहे. आणि आता आपण काट्या चमच्याच्या सहाय्याने त्याला असे होल करून घेऊया, जेणेकरून तो छानपैकी भाजला जाईल. आणि आता त्याला मी चपाती मस्त छान भाजून घेत आहे आलटून पलटून. आपली चपाती भाजून झाली, त्याच्यावरती ही मी टॅमॅटोची चटणी बनवलेली आहे, मी त्याची रेसिपी टाकणार आहे. खूप छान असते लागते ही चटणी. आणि रेड चिली सॉस टाकला आहे, तो पूर्ण लावून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्या आवडीनुसार भाज्या, तुम्ही पनीर कॉर्न काही पण म्हणजे ज्या आवडीच्या तुम्ही टाकू शकतात. मी टॅमॅटो कांदा आणि शिमला मिरची टाकली आहे, थोडंसं कांदापात पण टाकली आहे, चिली पेस्ट टाकलेलं आहे आणि चीज टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं तव्याला मी तेल लावून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा बेक करायला ठेवूया पिझ्झा. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि छान आपला असा फुगला आहे हा चपाती पिझ्झा. मुलांना तुम्ही नक्की द्या, मुलं खुश आणि तुम्ही पण खुश. आणि नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.